नमस्कार. प्रधानमंत्री मत्स्य संपदा विभाग यांच्या अंतर्गत मत्स्य पर्यटन केंद्र कोंडे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी लोकनिर्माण प्रतिष्ठान या एका नवीन संस्थेचा अभ्यास दौरा काल रात्री आयोजित करण्यात आलेला होता। आणि या ठिकाणी यापूर्वीचं आजी आजोबांचं गाव आणि त्यानंतर हे पर्यटन केंद्र अतिशय सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे। पर्यटन केंद्राचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकनिर्माण प्रतिष्ठानची सर्व टीम अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आलेली होती। आणि खरोखरच कोकणातल्या एका खेड्यामध्ये अगदी AC आणि खूप चांगल्या पद्धतीचे सूट, त्याचप्रमाणे कौलारू घरं, कोकणातल्या दगडी चिऱ्याचं बांधकाम आणि अशा विविध गोष्टी, त्याचसोबत माशाचं जेवण, अशा आगळ्या वेगळ्या पर्यटनाचा आस्वाद या ठिकाणी लोकनिर्माण प्रतिष्ठानच्या टीमने घेतलेला आहे। लोकनिर्माण प्रतिष्ठान हे नवीनच स्थापन झालेली एक संस्था असून या संस्थेला सामाजिक कामाची दिशा नक्की करण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं। सकाळी सांदीपनी गुरुकुल संगमेश्वर तालुक्यातलं, त्यानंतर मातृमंदिर ही प्रसिद्ध संस्था, त्यानंतर लांजाचं महिलाश्रम आणि त्यानंतर वस्तीचं ठिकाण आणि अभ्यासाचं चौथं संस्था ही भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था म्हणजेच भाकर या संस्थेमध्ये ह्या अभ्यास दौऱ्याचा कालच्या दिवसाचा समारोप करण्यात आलेला आहे। आणि ह्या चारही संस्थांच्या विविध चालू असलेले प्रोजेक्ट, योजना यांच्या माध्यमातून कामाची दिशा नक्कीच लोकनिर्माण प्रतिष्ठानला मिळेल अशी अपेक्षा करू। लोकनिर्माण प्रतिष्ठान या नवीन सामाजिक संस्थेच्या वतीने अभ्यास दौऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि या अभ्यास नियोजन दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था लांजा, भाकर या संस्थेमध्ये हे सर्व लोकनिर्माणचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय। आणि खरोखरच मत्स्य पर्यटन केंद्रामध्ये संपूर्ण रात्र ज्या पद्धतीने पर्यटनाचा आस्वाद या लोकांनी घेतलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे। भाकर सेवा संस्थेच्या विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून नक्कीच एक सामाजिक कामाची दिशा लोकनिर्माण प्रतिष्ठानला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।